नमो नमः सर्वेभ्यां. मी अनन्या. आज गुरुपौर्णिमा. माझ्या आदरणीय गुरु अपर्णा आजी, तुमच्यामुळे मला संस्कृत भाषा शिकण्याचा आनंद मिळतो. खरंच मी जेव्हा माझ्या आईबरोबर संस्कृत भारतीच्या शिबिरात गेली होती, तिथेच माझी अपर्णा आजींची पहिल्यांदा भेट झाली. आई शिबिरात असायची आणि मी अपर्णा आजींबरोबर त्या मला संस्कृत गीत, श्लोक, स्तोत्र असं काही शिकवायच्या. शिबिर संपल्यावरही मला अपर्णा आजींची खूप आठवण यायची. म्हणून मग आईने त्यांच्याशी बोलून मला त्यांच्या श्रीराम संस्कृत बालकेंद्रात घेतले. तिथे मी सर्वात लहानच होती. बाकी सर्व दादातही अपर्णा आजींकडे 2-3 वर्षांपासून संस्कृत शिकत होते. पण अपर्णा आजींनी मला असं सामावून घेतलं की जणू काय मी त्यांच्याकडे आधीपासूनच आहे. अपर्णा आजी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे संस्कृत शिकवतात, जसं की स्तोत्र, नाटिका आणि सुभाषितं लक्षात ठेवण्यासाठी अंताक्षरी पण शिकवतात. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. त्यानं आमच्या संस्कृतचे उच्चार अचूक व्हावे म्हणून याच्याकडे जास्त वेगळ्याने लक्ष देतात. आणि काही आमचं चुकलं ना की आम्हाला त्या रागवत नाही, ते आम्हाला चांगल्याने समजावून सांगतात. असं ना मी ऐकलं होतं की संस्कृत भाषा कठीण आहे, पण मला बिलकुल वाटत नाही. मला तर उलट संस्कृत भाषा आवडते, का तर मला अपर्णा आजींसारखे गुरु मिळाले आहेत. खरंच. आणि आमचे ना खूप ठिकाणी असे कार्यक्रम होतात. कोणाच्या घरी किंवा म्हणजे ज्यांना संस्कृत खूप आवडतं अशांच्या घरी आमचे कार्यक्रम होतात. आम्हाला जे शिकवलं आहे ना, तर मग ते आम्ही सादर करून दाखवतो. आणि जर आता मला काही एखादा श्लोक म्हणायला सांगितलं ना, तर मग मी बिलकुल घाबरत नाही. मी थेटपणाने मोकळ्याने श्लोक म्हणून दाखवते. आणि ना आजी आमच्या डोंबिवलीत कोणाशीच ओळख नव्हती, पण जेव्हापासून मी श्रीराम बालकेंद्रात जायला लागले तेव्हापासून जे दादा आहेत ना, त्यांच्याशी माझी ओळख झाली, अपर्णा आजींची ओळख झाली. आणि हो, आम्हाला अपर्णा आजी संस्कृत शिकवतात ना, तर मग त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावरही होतो. खूप चांगला अभ्यास होतो. आणि ना माझे इतर भाषा खूप चांगलं होतं. मराठी, इंग्लिश हे पण मला खूप चांगलं सोपं जातं. आणि ना अपर्णा आजी ना आम्हाला खूप असं चांगल्याने शिकवतात. आम्ही आलो नाही तर आमची विचारपूस करतात. आणि वेळ कसा जातो कळतच नाही. खूप असं चांगला जातो. असं वाटतं की हा वेळ जाऊच नाही. संस्कृत असं हे म्हणजे असं चालूच राहावं. खूप असा आनंद वाटतं. आणि ना माझी हीच प्रार्थना आहे की अपर्णा आजींना दीर्घायू लाभो. आणि माझी आई म्हणते की अपर्णा आजींना खूप म्हणजे चांगलं ज्ञानदान कार्य करतायत. आणि ना त्या खूप असं म्हणजे आम्हा सर्वांना खूप चांगल्याने शिकवतात. आणि माझी हीच प्रार्थना देवाकडे की त्यांना दीर्घायू लाभो. नमो नमः आजी. नमो नमः आजी. तुभ्यं मम शतशः नमनाः. भवत्याः कारणे एव अतीव बाल्यकाले इव मया संस्कृतभाषायाः परिचयः अभवत्, तथा संस्कारः प्राप्तः. अहं कृतज्ञ अस्मि. नमस्कार, माझं नाव माही देसाई. मी आजींकडे 7-8 वर्ष शिकले. आजींनी या काळात आम्हाला अनेक सुभाषितं, अनेक स्तोत्र, अनेक श्लोक शिकवले. एवढंच नाही तर अनेक क्रांतिकारकांच्या, अनेक बौद्धिक, अनेक मोठ्या माणसांच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या, कविता शिकवल्या. त्यामुळे आजींचा वर्ग हा आम्हाला कधीच कंटाळवाणा वाटला नाही. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आजींना सादर वंदन करते आणि त्यांनी शिकवलेलं एक सुभाषित आज मी अज्ञानतिमिरान्धस्य
नमस्कार, माझे नाव अक्षय धनंजय गद्रे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला अपर्णाजींबद्दल काहीतरी सांगणार आहे. अपर्णाजींमुळे मला संस्कृत कळलं, कसं वाक्य करायची, कसं बोलायचं तेही कळलं. अपर्णाजींमुळे फक्त एवढंच नाही तर मला बरीचशी स्तोत्रही कळली. गीता, रामरक्षा, भीमरूपी, नवग्रह स्तोत्र, नवनाग स्तोत्र, पांडुरंगाष्टकम, नर्मदा स्तोत्र ही सगळी स्तोत्र कळली आणि श्रीसूक्त पण. गीता ही आजींनी आम्हाला शिकवायला घेतली 12व्या अध्यायापासून. 12वा, 15वा, 4था आणि दुसरा आत्ता घेत आहेत. आणि गीते त्यांनी मला कशी शिकवली की कसं बोलायचं, कोणत्या स्वरात बोलायचं, कसे उच्चार करायचे, त्यांनी आमचं इतकं ते परफेक्टली करून घेतलेलं की आम्हाला ते 12वा आणि 15वा आम्हाला पाठ झालेले अध्याय. आणि ते आम्ही जेव्हा गुजरातला द्वारकेमध्ये गेलेलो तेव्हा तिथे जवळ एक गीता मंदिर पण होतं आणि तेव्हा मी तिथे गीताही म्हणू शकलो 12वा आणि 15वा अध्याय न बघता. तर मग तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि तेव्हा काय आलं की आनंद तर झालाच आणि ते फक्त आजींमुळेच होऊ शकलं, नाहीतर अजून कोणाकडे नाही झालं असतं ते. आणि रामरक्षा त्याच्यात तर मला खूपच आनंद झाला. आजींनी माझे इतके उच्चार चांगले गेले की त्यामुळे मला रामरक्षा पठण स्पर्धेत मला 2रा क्रमांक मिळाला आणि माझा पेपरमध्ये फोटोही आला. याचं सगळं श्रेय आजींनाच जातं. आणि माझ्या मावशी आणि आईला श्रीसूक्त शिकायचं होतं आणि ते मला आजींमुळे येत होतं. सो मी त्यांना थोडंफार शिकवू शकलो आणि मला जे नीट नाही येत होतं त्या आजींनी माझ्या मावशी आणि आईला शिकवलं आणि विष्णू सहस्त्रनामही शिकवलं. त्यामुळे माझ्या मावशी आणि आईला पण आता यायला लागलं. आणि आजी तर आम्हाला घरी बोलवतात, आमचे लाड करतात. आमच्या ज्या देववाणीच्या परीक्षा आल्या तेव्हा पण त्यांनी आम्हाला घरी बोलवलेलं आणि लाड करतात तर आहेच. आम्हाला बरेच काय खाऊ देतात आणि आम्हाला खेळायलाही देतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, आम्हाला मजा येते तेव्हा. आणि हे एका अपर्णाजींचं धन्यवाद, सर्व मनापासून धन्यवाद. माझ्याकडे आता काही शब्द उरले नाही. त्यांनी आम्हाला जे दिलं आहे ज्ञान त्याच्यामुळे आम्हाला इतकं काय समजलं की जे आत्तापर्यंत नाही समजलेलं आम्हाला कळलंच नव्हतं ते. त्याचं सगळे श्रेय अपर्णाजींनाच जातं. धन्यवाद. पुनर्मिलामः. नमस्कार, मी ओवी पेंढारकर. सर्वप्रथम अपर्णाजींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अपर्णाजींनी मी जेव्हा 4 ते 5 वर्षाची असताना म्हणजे जेव्हा लॉकडाऊन कोविड चालू होतं तेव्हा अपर्णाजींनी आम्हाला संस्कृत शिकवलं. म्हणजे आम्हाला त्यांनी तयार केलं आधीपासून. जसं की आम्हाला एकदम असं सुंदरशा अशा गोष्टी शिकवल्या, जसं की रामरक्षा, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष, श्लोक, सुभाषित, गीत, कथा, संभाषण वगैरे खूप शिकवलं. आणि अपर्णाजींनीच आम्हाला घडवलं. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो नमः. अपर्णा महोदया, वयं भाग्यवन्तः खलु यतः भवती अस्मासु अस्ति. मनसा वाचसा कर्मणापि भवती एतां विबुधभारतीं सरलां सुबोधां कृत्वा पाठयति. अतः अस्माकं संस्कृतरुचिः वर्धते. संवादमाध्यमेन संस्कृतम् एतत् तत्त्वं बहु उपयोगितं भवत्या. अतः धन्यवादाः अपर्णा महोदया. नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो नमः. माझे नाव मयंक लीलाधर देवधर. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व गुरुवर्यांना आदरपूर्वक नमस्कार. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. तिला देववाणी असेही म्हणतात. परंतु संस्कृत भाषा ही आपण दैनंदिन जीवनात फक्त स्तोत्रांपुरतीच मर्यादित ठेवतो. पण अपर्णाजींची भेट झाली आणि संस्कृत भाषेची नव्यानेच ओळख व्हायला लागली, आवड निर्माण झाली. संस्कृत भारती व आजीमुळे आम्हाला संस्कृत संभाषणं, गाणी, नाटिका, सुभाषितं, भगवद्गीतेतील अध्याय व स्तोत्र
अशा विविध उपक्रमात सहभागी होता आले. आपण जसे गाण्यांच्या भेंड्या खेळतो तसेच आजीमुळे आम्ही संस्कृत भाषेत सुभाषितांच्या भेंड्या हा नवीन खेळ शिकलो. नुसतीच संस्कृत सुभाषिते पाठ करू नका तर त्याचा अर्थही समजून घ्या, यासाठी आजींचा नेहमी आग्रह असतो. आजीची संस्कृत भाषा शिकवण्याची पद्धत एवढी छान आहे की संस्कृत भाषा आम्हाला कधीच कठीण कंटाळवाणी वाटली नाही. उलट आमची ती भाषा शिकण्याची आवड वाढतच गेली. संस्कृत भाषा शिकण्याची निर्माण झालेली आवड उत्तरोत्तर वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तसेच जमेल तसे संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठीही प्रयत्न करेन. पुन्हा एकदा अपर्णाजी व सर्व गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. धन्यवाद. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. अशा आमच्या अपर्णाजी, आज त्यांच्याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव रत्नेश गुरुदत्त काळे आहे. मी टिळकनगर शाळेत इयत्ता 6वी ब मध्ये शिकतो. आज मी गुरुपौर्णिमा निमित्त मी अपर्णा आजी यांच्याविषयी 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे. गेली 4 वर्ष मी अपर्णा आजी यांच्याकडे संस्कृत हा विषय शिकत आहे. तसेच मी गीतेमधील 12वा, 15वा, 16वा, 5वा आणि 4था हे अध्याय शिकलो आहे. तसेच सुभाषित, तसेच संस्कृत विषयामधील सुभाषित, व्याकरण आणि नवनवीन प्रकारची स्तोत्रे सुद्धा मी शिकलेली आहे. मी सध्या गीतेमधील 2रा अध्याय शिकत आहे. तसेच मी घरी अधूनमधून संस्कृत बोलतो. तसेच जर का आमच्या घरी कोणी तरी आले तर मग त्यांच्याशी मी संस्कृतमध्ये संवाद साधतो. अशा प्रकारे मी संस्कृत भाषेचा प्रसार करतो. हे सर्व त्यांच्यामुळेच शक्य झाले आणि मी अपर्णा आजींमुळेच संस्कृत बोलायला लागलो. आणि आता माझ्याकडे काहीच शब्द उरलेले नाहीयेत. त्यांच्याविषयी किती बोलले तरी कमीच. आता मी शेवटी एवढेच सांगू इच्छितो की ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ करा आमच्या अपर्णा आजींमुळेच करतो. धन्यवाद. पुन्हा मिळावं. नमो नमः. मम नाम आदिति सन्तोषः गुरौ. अहं डोम्बिवलीनगरे निवसामि. मम विद्यालयस्य नाम टिळकनगर विद्यामन्दिर. अहं 6ठी कक्षायां पठामि. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी माझ्या गुरूंबद्दल 4 ओळी सांगणार आहे. त्या गुरूंचे नाव अपर्णा पुराणिक महोदया आहे. या आजी संस्कृतचा क्लास ऑनलाईन घेतात. हा क्लास आम्हाला आमच्या केंद्रातल्या भानुताई आजींकडून कळला. तेव्हापासून आम्ही या संस्कृत क्लासला जॉईन झालो. या क्लासमध्ये आजी फक्त संस्कृतच शिकवत नाही तर गीत, कथा, खेळ अशा विविध स्वरूपातून शिकवतात. आजी, तुम्ही हे असं विविध स्वरूपात शिकवल्यामुळे तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमो नमः. माझे नाव ओमपराग प्रभुदेसाई. इयत्ता 6वीत शिकत आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात ज्ञानरूपी अंधारात असलेल्या शिष्याच्या डोळ्यात अंजन घालून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो तो म्हणजे गुरु. अशा गुरूंना माझा सादर प्रणाम. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझी गुरु
आदरणीय अपर्णा आजींना माझा साष्टांग नमस्कार. मला माहिती आहे आजी की तुला तुझी स्तुती केलेली आवडत नाही, पण मला आठवतंय मी 5 वर्षांचा असताना कोविड आला होता आणि सगळं जगच थांबलं होतं. शाळा बंद, क्लास बंद, बाहेर जाणं बंद, सगळंच बंद. आम्ही मुलं तर सगळे कंटाळूनच गेलो होतो. आणि तेव्हाच तू संस्कृत भारतीचे संस्कृतचे ऑनलाईन क्लास सुरू केले. आम्ही सुभाषित, श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त हे सगळं शिकलो. तू फक्त श्लोक आणि सुभाषित नाही शिकवले, त्यांचे अर्थही समजून घ्यायला शिकवलंस. मग तर आम्हाला संस्कृतची गोडीच लागली. मग आम्ही वेगवेगळ्या संस्कृतच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो. आणि आज जी माझ्याकडे संस्कृत स्पर्धेतील बक्षिसं आहेत ती फक्त तुझ्यामुळे आहेत. आम्हाला संस्कृतमध्ये सूत्रसंचालन करण्याचीही संधी मिळाली. याचा मला जाम अभिमान वाटतो. मला याचाही अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा संस्कृतचे कार्यक्रम असतात तेव्हा आम्हाला म्हणजेच अपर्णा आजींच्या शिष्यांना आमंत्रण येतं. आजी, तुझा हा वारसा चालू राहू दे आणि आम्ही हा वारसा पुढे नेत जाऊ. आजी, तुला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो. जय तू संस्कृतम, जय तू भारतम.